Students, today we will see the seventh chapter from Science Second Introduction to Microbiology. What is meant by microbiology? Microbiology is a branch of science in which the study of microorganisms like various types of bacteria, some viruses, fungi, protozoa, algae are studied. Means microbiology is a study of all living organisms that are very small to visible with our naked eyes. And these organisms includes bacteria, viruses, fungi, protozoa. The microorganisms are of, you have studied the different types of microorganisms. Some microorganisms are useful to us and some are harmful to human being. So in ninth standard you have studied the useful microorganisms and harmful microorganisms. So in this lesson we are going to study the इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. द मायक्रोबायोलॉजी हे काय आहे तर एक ब्रांच ऑफ सायन्स की ज्याच्यामध्ये सेलवरती वर्क केलं जाणार आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती स्टडी केला जाणार आहे. आणखीन त्या सायन्सचा यूज आपल्याला कुठे ॲग्रिकल्चरमध्ये, मेडिसिनमध्ये, त्याच्यानंतर हेल्थ मेंटेन करणं या व्हेरियस फील्डमध्ये ॲप्लाय केलं जाणार आहे. बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मायक्रोबायोलॉजीचा यूज होणार आहे. मग मायक्रोबायोलॉजी किंवा ह्याच्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला यूजफुल आहेत आणि ते यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून कोणते प्रॉडक्ट्स फॉर्म केले जातात हे या लेसनमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. मग फर्स्ट इज which different microbes are useful to us. Which microorganisms are useful? Can you give the names of useful microorganisms? In the preparation of yogurt from milk, which microorganism is used? तो लॅक्टोबेसिली हा मायक्रोऑर्गॅनिझम कशामध्ये येणार आहे? युजफुल मायक्रोऑर्गॅनिझममध्ये येईल. त्याचबरोबर ईस्ट इज ऑल्सो अ useful microorganism. It is used in the production of bread, bakery products. त्याच्यामध्ये ईस्टचा यूज केला जाणार आहे. त्याचबरोबर सम काइंड्स ऑफ फंगाय आर ऑल्सो यूज्ड टू प्रिपेअर सम काइंड्स ऑफ मेडिसिन्स. मग त्याच्यामध्ये यूज होणार आहे. देर आर सम बॅक्टेरियाज, रायझोबियम बॅक्टेरियाज, दे आर युजफुल for nitrogen fixation. They convert the atmospheric nitrogen into nitrates and nitrites, and which are absorbed by the roots of plants, and thus nitrogen fixation मध्ये हेल्प करणारे रायझोबियम्स हे जे बॅक्टेरियाज आहेत दे आर यूजफुल टू अस. म्हणजे लॅक्टोबेसिली असतील, रायझोबियम्स असतील, ईस्ट, these are useful to us. Some fungi are also useful for human being for the production of different medicines तयार करण्यासाठी यूज होणार आहे. फूड प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होणार आहे. ॲग्रिकल्चरमध्ये फर्टिलायझरमध्ये यूज होईल. त्याचबरोबर वेस्ट डिकम्पोजिशन जे आहे, वेस्ट मॅनेजमेंट जे असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा इम्पॉर्टंट रोल असणार आहे. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज ऑइल स्पिल किंवा ऑइलला जर काही कारणानं वॉटरमध्ये ऑइल स्पिल झालं असेल, तेल सांडलं गेलं असेल तर ते मोठ्या प्रमाणातलं तेल ॲब्सॉर्ब करणारे घेणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्ससुद्धा आहेत. म्हणजे त्यांचा यूज तिथे होणार आहे. त्याचबरोबर आता हे जे डिफरंट युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, आता ह्या लेसनमध्ये तुम्हाला व्हेरियस प्रॉडक्ट्स बघायचे आहेत मायक्रोबायोलॉजीचा यूज करून. हाऊ इट इज युजफुल टू प्रोड्यूस डिफरंट टाईप्स ऑफ फूड प्रोडक्ट्स पहिल्या बघायचे. त्याच्यानंतर सम मेडिसिन्स आर ऑल्सो प्रिपेअर्ड. मग मायक्रोबायल एन्झाईम्स कोणते आहेत हे या लेसनमध्ये तुम्हाला बघायचं आहे. आणि ह्याच्या पुढचा लेसन जो आहे बायोटेक्नॉलॉजीवरती आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट लेसन आहे. आता व्हॉट डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा विच डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युजफुल टू अस, त्याच्यामध्ये लॅक्टोबेसिली आहे, ईस्ट आहे,
त्याचबरोबर रायझोबियम. दीज आर ऑल युजफुल टू अस. आता विच डिफरंट प्रोडक्ट्स कॅन बी प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्सपासून कोणते डिफरंट प्रोडक्ट्स तयार केले जाणार आहेत, तर फूड प्रोडक्ट्स यूज केले जाणार आहेत. मग त्याच्यामध्ये डेअरी प्रोडक्ट्स येतील. त्याचबरोबर आता डिफरंट डेअरी प्रोडक्ट्स तयार करणं, त्याचबरोबर ब्रेड हे तयार करणं, त्याचबरोबर आणखीन जी काही मेडिसिन्स आहेत त्या मेडिसिन तयार करण्यामध्ये सुद्धा मायक्रोबाईल म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेसनं काही प्रोडक्ट्स तयार केले जाणार आहेत. उदाहरणार्थ जिथं शुगर इंडस्ट्रीज आहेत त्या शुगर इंडस्ट्रीजमध्ये शुगर मोलॅसिस जो असतो त्याचं फर्मेंटेशन करून अल्कोहोल तयार केला जातो, इथेनॉल तयार केला जातो. इथेनॉलपासून स्पिरिट हे मिळवलं जातं. इथेनॉल इज अ गुड फ्युएल म्हणून त्याचा यूज होणार आहे. विदाऊट स्मोक तो बर्न होणार आहे आणि सो इट इज अ क्लीन फ्युएल म्हणून इथेनॉल यूज होणार आहे. म्हणजेच फर्मेंटेशन प्रोसेस जी आहे तिथं फर्मेंटेशन होऊन काय होणार आहे, म्हणजेच मायक्रोबाईल प्रोसेसेसमुळं काही प्रोडक्ट्स फॉर्म होणार आहेत अँड दे आर युजफुल टू मॅनकाइंड. मग हे असणार आहेत. मग डिफरंट प्रोडक्ट्स कोणते आहेत, तर आपण जे काही फूड घेतो फूड प्रोडक्ट्स तयार होणार आहेत. त्याचबरोबर फ्युएल्स तयार केले जाणार आहेत मायक्रोबाईल प्रोसेसचा यूज करून. त्याचबरोबर मेडिसिन्स आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ मेडिसिन्स, अँटीबायोटिक्स आहेत, प्रोबायोटिक आहेत. हे काय केले जाणार आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून तयार केले जाणार आहेत. नाव फर्स्ट वी विल सी द लेसन इज डिवायडेड इंटू three topics, that is applied microbiology, industrial microbiology and products. मग applied microbiology म्हणजे काय, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि त्यांची प्रोडक्ट्स कोणते कोणते आहेत त्याचा स्टडी करणार आहोत. फर्स्ट ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी, याच्यामध्ये ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ एन्झाईम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स, प्रोटीन्स, ॲप्लाइड जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी यांचा एक्सेट्रा इज परफॉर्म्ड इज कॉल्ड ॲन ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. मग ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये काय कुणाचा स्टडी केला जाणार आहे, स्टडी ऑफ एन्झाईम्स. मग ते एन्झाईम्स कुणाशी रिलेटेड आहेत, दे आर रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स स्टडी ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, याच्यामध्ये पहिला जो ग्रुप आहे, पहिला डिव्हिजन जी आहे ती कशाची आहे, यूकॅरियोट्स अँड प्रोकॅरियोट्स. मग प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स, मग यूकॅरियोट्स परत त्यांचं काय झालेलं आहे डिव्हिजन, हे तुम्ही काय आहेत हे बघितलेलं आहे. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, यूकॅरियोटिक हे काय आहेत, मायक्रोब्स दॅट यू हॅव नो. मग आता यांचा यूज करून काय केलं जाणार आहे, काही एन्झाईम्स किंवा काही इम्पॉर्टंट युजफुल प्रोटीन्स तयार केले जाणार आहेत किंवा जेनेटिक्स, ॲप्लाइड जेनेटिक्समध्ये त्याचा यूज केला जाईल, मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये यूज केला जाणार आहे. म्हणजेच हे परफॉर्म होणार आहेत एन्झाईम्स, हा स्टडी त्याच्यामध्ये केला जाणार आहे अँड दिस इज कॉल्ड ॲज ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. दिस स्टडी इज यूज्ड फॉर द सोसायटी. आता या स्टडीचा यूज कुणाला होणार आहे, सोसायटी अँड द व्हॅरियस प्रोडक्ट्स लाईक फूड अँड मेडिसिन्स आर प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून आपल्याला काही फूड आयटम्स, फूड प्रोडक्ट्स जे आहेत ते लार्ज स्केलमध्ये, त्याचबरोबर मेडिसिन्ससुद्धा लार्ज स्केलमध्ये तयार करता येणार आहेत. आता काही मेडिसिन्समध्ये जे काही डिझीज क्युअर करण्यासाठी लागणारे जे मेडिसिन्स असतील किंवा जे काही प्रोटीन्स असतील ते प्रोटीन्स सुरुवातीला करण्याची पद्धत, ते मिळवण्याची पद्धत, आणखीन आता मायक्रोबायोलॉजी या ब्रांचचा स्टडी रिसर्च त्याच्यामध्ये झाल्यामुळं अजूनही कोणत्या प्रकारे तेच प्रोटीन्स आपल्याला मायक्रोबाईल प्रोसेसनं सुद्धा तयार करता येतात, हे या लेसनमध्ये बघू. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, धिस सायन्स इज रिलेटेड टू commercial use of microbes in which various economic, social and environment related processes and products are included. मग आता इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी हा
कशाशी रिलेटेड असणार आहे? कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स. कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा यूज करून, उत्पादने तयार करून, मायक्रोब्सचा यूज करून मोठ्या प्रमाणावरती उत्पादनं तयार करून त्याचा यूज सोसायटीला सोशल होणार आहे, त्याचबरोबर आर्थिक फायदा होणार आहे, आणखीन एन्व्हिरॉन्मेंटला रिलेटेड असे प्रोसेसेस आणि काही प्रोडक्ट्स तयार केले जाणार आहेत. मग त्याच्यामध्ये इथेनॉल आहे, स्पिरिट आहे, इथेनॉल किंवा बायोडिझेल तयार करणं, हे जे आहेत ह्या इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी फर्मेंटेशन प्रोसेसचा यूज करून जे प्रॉडक्ट्स फॉर्म केले जातात. मग काही मेडिसिन्समध्ये असतील, त्याचबरोबर काही इकॉनॉमिक फील्डमध्ये असतील, एन्व्हिरॉन्मेंटशी रिलेटेड असतील, हे प्रॉडक्ट्स तयार केले जाणार आहेत. आणि व्हेरियस मायक्रोबाईल प्रोसेसेस त्याच्यासाठी यूजफुल असणार आहेत. आता मायक्रोबाईल प्रोसेसेस कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये एक फर्मेंटेशन प्रोसेस असते. या प्रोसेसेस कॅरी आऊट करून त्याचा यूज इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट केली जाणार आहे.